नमस्कार, मी विजय यादव सर. या विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तुषार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आपण या 2025च्या भरतीचा पाठपुरावा करण्यासाठी आलो होतो. आजच्या शिष्टमंडळात माननीय विठ्ठल सरगर सर आणि इतर अभियोग्यता धारक होते. तर आज आपण सविस्तर प्रत्येक विषयावरती आपण आयुक्त कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे. यामध्ये बरेचसे विषय आपण कव्हर केलेले आहेत. त्या विषयाची यादी मी फक्त सध्या सांगतो आणि पुढच्या लाईव्ह मध्ये विठ्ठल सरगर सर तुम्हाला डिटेल माहिती देतील. मी थोडक्यात तुम्हाला हायलाइट्स देतो. आता सध्या आपल्याला जागा किती येतील या प्रश्नाचे उत्तर भेटलेले नाही. या प्रश्नाचं उत्तर सध्या आयुक्त कार्यालयातल्या अधिकाऱ्यांकडे सुद्धा नाही. कारण संच मान्यता 2025-26 त्यानंतर समायोजन हे दोन मुख्य घटक, त्यानंतर कदाचित ग्रामविकास खात्याकडून बदली प्रक्रिया सुद्धा राबवली जाऊ शकते. तर या प्रक्रिया पार पडल्यानंतर बिंदू नामावली रोस्टर तपासणी ज्या संस्थांची झालेली आहे, ज्या आस्थापनांची झालेली आहे, यांना 2 ते 3 वर्षाचा वेळ असतो. परंतु अद्याप ज्यांनी पार्टिसिपेटच केलेले नाही त्यांना मात्र त्यांची बिंदू नामावली, त्यांची संच मान्यता जे काय आहे ते त्यांच्या मालकाकडून तपासून घ्यावं लागेल. त्यासाठी आपल्यालाही अभियोग्यता धारक म्हणून पाठपुरावा करावा लागेल. EWS सर्टिफिकेट, त्यानंतर NCL सर्टिफिकेट हे आता सध्याचं जरी असेल तरी चालतं, परंतु डोमेसाइल सर्टिफिकेट हे 14 मेच्या आधीच पाहिजे असं आयुक्त कार्यालयाचा हट्ट आहे. आपण त्यावर सविस्तर बोललेलो आहे. त्यानंतर क्रीडा शिक्षकांच्या जागा आणण्यासाठी आयुक्त कार्यालयाद्वारे मंत्रालयाद्वारे आयुक्त कार्यालयाला प्रस्ताव आला होता. त्याचा म्हणजे अहवाल करून आज किंवा उद्या या डेटमध्ये आयुक्त कार्यालयाने मंत्रालयाला पाठवणे अपेक्षित आहे. या आणि अन्य बरेचसे मुद्दे म्हणजे 1 बिंदू पेड पेपरन्स, शिक्षण सेवकचा कालावधी ग्राह्य धरला जाणार का, 2022च्या भरतीचं काय, त्यानंतर वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये मुख्य विषय गैर विषयाबद्दलची माहिती, CGPA माहिती, पाठपुरावा, रोस्टर, अशा बऱ्याचशा मुद्द्यावर आज आपण डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे. पुढच्या लाईव्ह मध्ये तुम्हाला विठ्ठल सरगर सर ह्या डिटेल माहिती देतील आणि मी कदाचित उद्या लाईव्ह घेईन आणि तीच माहिती रिपीट करेन. तर आपले काही प्रश्न असतील, आपल्या काही अडचणी असतील तर माननीय विठ्ठल सरगर सरांना आपण कॉन्टॅक्ट करू शकता. तुषार देशमुख सरांना आपण कॉन्टॅक्ट करू शकता. आपल्या अडचणीचं यचोचित किंवा जे ऑफिशियल उत्तर आहे अशी उत्तरे घेऊन तुमच्या अडचणीचं निराकरण करण्याचा आमचा प्रयत्न राहील. कोणत्याही प्रकारे खोटा होप देणे किंवा कोणत्याही प्रकारे तुम्हाला खोटी आशा दाखवण्याचे काम आमच्यातर्फे केले जाणार नाही. विठ्ठल सरगर सरांचा चॅनल हा एक ऑथेंटिकेट चॅनल म्हणून ओळखला जातो. तसंच तुषार देशमुख सर आणि विठ्ठल सरगरचे या दोघांच्या कामामध्ये जास्त भिन्नता मला दिसत नाही. त्यामुळे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, आपल्या अडचणी योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवा आणि आपल्या अडचणीचे निराकरण करून घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.